श्रीमती सुशीला देवी साळुंखे, कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव आणि माध्यमिक शिक्षण प्रशिक्षण संघटना सोलापूर यांच्या सगळ्यात महत्वाची ओळख आहे की या विद्यार्थी की नेमकं काय आहे ते तर बोलवलेलं आहे आणि निमंत्रण आहे आणि आपण जायचं आहे. आणि निश्चितच इथं आल्यानंतर आनंद होतोय की या जो आजच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आहे. मधल्या काळात कोविडच्या किंवा कोरोनाच्या काळात सगळीकडे नॅशनल कॉन्फरन्स व्हायच्या त्या कोविडवर आणि कोरोनावर व्हायचे आणि आता मला वाटतं बऱ्यापैकी आता सगळ्यात महत्वाचा विषय आता सगळीकडेच आहे. सगळ्यांना म्हणजे काही ज्या पद्धतीनं मला वाटतं 1900 मला वाटतं राजीव गांधींच्या काळात 80च्या 90च्या दशकामध्ये कॉम्प्युटर येणार होता आणि सगळ्यांनाच भीती वाटत होती की आता आमची नोकरी राहणार का नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण बघतोय की संगणकाशिवाय मला वाटतं कोणतंच क्षेत्र जे आहे ते संगणकापासून लांब राहिलेलं नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज संगणकाचा वापर होतोय आणि त्याच पद्धतीनं मला वाटतं भविष्यामध्ये किंवा आता वेळी निश्चितपणे मी आयोजकांना धन्यवाद देईन आणि त्यांचं अभिनंदन देखील करेन की मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही क्षेत्रामध्ये बदल होणं जर आवश्यक असेल तर तो शिक्षण क्षेत्रात आणि तो बदल वेळीच ओळखून मला वाटतं संयोजकांनी या AI च्या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच संयोजकांचं स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि गेले 2 दिवस थोडस मला वाटतं प्रास्ताविक होईल असं वाटतं. नेमकं 2 दिवस काय झालेलं आहे खरं तरी सुद्धा त्या नॅशनल कॉन्फरन्सची जी महत्वाची थीम होती त्याच्यावरून थोडाफार अंदाज येतोय. आणि AI च्या बाबतीमध्ये मला वाटतं या निमित्तानं निश्चितपणे ही कॉन्फरन्स AI च्या विषयी आहे म्हटल्यानंतर थोडीशी सुरुवात आम्ही पण केली की बाबा आता AI आता विषय कॉन्फरन्स आहे म्हटल्यानंतर बघूया नेमकं AI काय कशा पद्धतीनं काही माहिती आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपवर देखील आपण बघतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या AI चा वापर करू शकतो. याची माहिती जुजबी माहिती मला वाटतं आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येकालाच आहे. मात्र या परिषदेमध्ये मला वाटतंय की निश्चितपणे आपल्या सर्वांशी चर्चा इथं झालेली असणार आहे की बाबा शिक्षण क्षेत्रामध्ये AI चा आपण कशा पद्धतीनं उपयोग करू शकतो आणि केला पाहिजे. मला वाटतं निश्चितपणे या AI चा उपयोग पुढे जाऊन मला वाटतं आमचे BEd चे विद्यार्थी आहेत की ते देखील खूप सुदैवी आहेत की त्यांना या परिषदेला उपस्थित राहण्याची संधी मिळते किंबहुना भविष्यातले ते शिक्षक होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या AI चं प्रशिक्षण जे आहे किंवा AI च्या परिषदेच्या माध्यमातून त्यांना देखील पहिल्यांदाच याचं प्रशिक्षण या AI चं मिळतंय आणि निश्चितपणे ते उद्याच्या या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये या AI चा उपयोग निश्चितपणे करतील. या मला वाटतं परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ती यशस्वी केव्हा होईल तर भविष्यामध्ये निश्चितपणे या इथं परिषदेमध्ये उपस्थित राहणारे सर्व जे संशोधक किंवा प्राध्यापक वर्ग असतील ते पुढे जाऊन जेव्हा प्रत्यक्षात या AI चा उपयोग करतील किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांना या AI च्या बाबतीमध्ये प्रशिक्षण देऊन प्रत्यक्षात या AI आपल्या दैनंदिन अध्यापन प्रक्रियेमध्ये जेव्हा वापरला जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं ही परिषद जी आहे ती यशस्वी होईल असं निश्चितपणे म्हटल्यास वावगं ठरणार नाहीये. कारण या AI च्या माध्यमातून मला वाटतं अलीकडं इतर ज्या परिषदा बऱ्याचशा म्हणजे हा BEd च्या शिक्षणाविषयीची AI परिषद आहे. मात्र असं एकही मला वाटतं एक क्षेत्र असं नसणार आहे की जिथं AI वापरलं जाणार नाही. एक सहज एक लेख वाचण्यात आला AI च्या बाबतीमध्ये की एक विद्यार्थिनी की जिला मला वाटतं गणित हा विषय 14 वर्षाची ती मुलगी छोटीशी तिला गणित हा विषय खूप अवघड जात होता आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांनाच आपण देखील त्या प्रक्रियेतून गेलेला असतो की अवघड विषय असेल तर तो नावडता आणि तो आपण त्यापासून लांब पळायला बघतो. मात्र त्या विद्यार्थिनीला तिच्या आईनं एक AI ट्युटर जो आहे या ट्युटर निवडला. सुरुवातीला तिच्या आईला देखील वाटलं की बाबा या AI मुळे त्या विद्यार्थिनीला काही त्रास होईल का किंवा तिला समजेल का हा प्रश्न पडलेला होता.
मात्र जसं त्या AI ट्युटरचा उपयोग ती लहान मुलगी करत होती, तर त्या वापरातून तिला देखील तो विषय जो आहे गणित सारखा विषय समजू लागला आणि त्या AI ला देखील कळू लागलं की ह्या मुलगीला कशा पद्धतीनं शिकवल्यानंतर समजतं. तर त्या AI ट्युटरला कळालं की त्या विद्यार्थिनी जी आहे ती चित्र आणि आकृतीच्या माध्यमातून ती लवकर शिकते आणि त्यानंतर ती चित्र आणि आकृतीच्या माध्यमातून ती लवकर शिकते म्हटल्यानंतर त्या AI न त्या विद्यार्थिनीसाठी गणित अध्यापन करण्यासाठी त्या AI न कार्टूनचा उपयोग केला आणि गेमचा उपयोग केला आणि ह्या दोन्ही कार्टून आणि गेमचा उपयोग केल्यामुळे त्या विद्यार्थिनीला गणित सारखा विषय जो आहे तो अतिशय सोपा जाऊ लागला. तिला ज्या गणित विषयामध्ये 45% पडत होते त्या विषयामध्ये तिला 75 मार्क पडू लागले. म्हणजे हे खऱ्या अर्थानं या AIचा म्हणजे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं उपयोग होऊ शकतो हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला निश्चितपणे म्हणायला हरकत नाही. तर अशी अनेक उदाहरणं या AIच्या बाबतीमध्ये मला वाटतं शेतीच्या क्षेत्रामध्ये काय उपयोग होतोय याची मला वाटतं आता मी सांगायला पाहिजे असं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला AI ची भीती वाटते. म्हणजे IT क्षेत्रासारखं क्षेत्र आपण घेऊया, तिथं देखील अशी परिस्थिती होती. IT क्षेत्रामध्ये काम करणारी एक स्त्री जी IT इंजिनियर आहे, तिला देखील म्हणजे दिवसभर ती एक्सेल वर काम करायची. एक्सेल फॉर्मॅटमध्ये दिवसभर त्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये 4-5 तास आकडेवारी भरावी लागायची आणि तिच्या कंपनीनं एक एक्सेलचं टूल AIचं तिनं म्हणजे त्या कंपनीमध्ये आलं. त्या स्त्रीला भीती वाटली की बाबा आता आपली नोकरी जाणार का काय. मात्र त्या AIच्या माध्यमातून तिला लक्षात आलं की आपलं जे काम आहे ते AIच्या माध्यमातून ते सोपं होतंय आणि तिला बराचसा वेळ त्या स्त्रीला आता AI आल्यामुळं तिचं काम अतिशय कमी वेळामध्ये होऊ लागलं त्या स्त्रीचं आणि तिला वेळ आता प्रत्यक्ष लोकांशी संपर्क वाढवणं, लोकांशी त्या बिझनेसच्या साठी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे त्यांचे क्लायंट्स असतील तर त्यांच्याशी संवाद साधण्याची तिला संधी मिळाली आणि त्यातून ज्या स्त्रीला भीती वाटत होती AIची त्या स्त्रीला जो वेळ मिळाला आणि त्या माध्यमातून तिनं जे सहसंबंध वाढले त्यातून त्या स्त्रीला प्रमोशन मिळालं. म्हणजे उलट त्या AIच्या माध्यमातून त्या स्त्रीची प्रगतीच झालेली पाहायला मिळते आणि हे प्रत्येक क्षेत्राला लागू मला वाटतं निश्चितपणे करायला हरकत नाही. तर असं हे AIचं क्षेत्र की ज्या क्षेत्रापासून आपण कुणीही मला वाटतं लांब जाऊ शकणार नाही अशा क्षेत्राचा उपयोग जो आहे तो आपण मला वाटतं प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आणि तो निश्चितपणे आपण भविष्यामध्ये करणार आहात. या निमित्तानं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ओपन AIचे जे CEO आहेत सॅम अल्टमन, तर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की भविष्यात AI इतक्या सहजपणे तुमच्या आयुष्यामध्ये मिसळून जाईल की तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवणारही नाही. तो हवेसारखा सर्वत्र असेल, अदृश्य पण अत्यावश्यक. तर आता हा AI म्हणजे मला वाटतं खऱ्या अर्थानं कदाचित आपण बऱ्याच जणांनी या परिषदेच्या निमित्तानं या AIचा उपयोग केला असेल. मात्र भविष्यामध्ये तो मला वाटतं प्रत्येकाच्या श्वास ज्या पद्धतीनं आपण घेतो हे लक्षात पण येत नाही तशा पद्धतीनं AI हा प्रत्येकाच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग निश्चितपणे होणार आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण AIचा उपयोगानं निश्चितपणे आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला AIचा उपयोग जो आहे तो AIचा उपयोग करणं हे आपल्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. या AIच्या या परिषदेच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे की शिक्षकांना किंवा आपण अध्यापन क्षेत्रामध्ये आपण जे काम करतोय तर हे काम करत असताना अध्यापन क्षेत्रामध्ये जे आपण काम करतोय तर हे करत असताना AIच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला जर आपण बघितलं जे टूल्स मगाशी थोडीशी चर्चा झाली त्यावेळी लक्षात आलं की जवळजवळ 1.5 लाख टूल्स या AIच्या बाबतीमध्ये आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये आज AI मोठ्या प्रमाणात AIच्या माध्यमातून क्रांतिकारक बदल जे आहेत ते बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. या AIच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या मध्ये आपण विचार करण्याची क्षमता आपण निश्चितपणे या AIच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मध्ये समस्या सोडवण्याची कौशल्य जी आहेत ती या AIच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे निर्माण करू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मध्ये सर्जनशीलता विकसित करण्यासाठी देखील आपण निश्चितपणे AIचा उपयोग करणं
हे गरजेचं आहे. आणि शिक्षक आतापर्यंत आपल्याला माहित आहे की आपण ज्ञान देणारा म्हणून एवढ्यापुरती भूमिका शिक्षकांची मर्यादित होती. मात्र इतकीच ही भूमिका मर्यादित नाही, तर ती मार्गदर्शक म्हणून देखील शिक्षकांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि किंबहुना कुठल्याही नवीन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाला दोन बाजू असतात याची आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे. तर आपल्याला याची कल्पना आहे की तंत्रज्ञान आपण वापरत असताना तंत्रज्ञान जे आपण वापरत असतो तर ते तंत्रज्ञान हे साधन आहे, ते उद्दिष्ट नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर तंत्रज्ञान हे एक टूल आहे किंवा साधन आहे. आणि त्याचा उपयोग करून आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय आपण निश्चितपणे या तंत्रज्ञानाचा उपयोग एआयचा उपयोग करून गाठू शकतो. एआयच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे की एआयच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एआयच्या माध्यमातून आपल्याला साधणं अतिशय गरजेचं आहे. या 2-4 दिवसातच एक विद्यार्थी, मला वाटतं 5वी ते किंवा 6वीचा विद्यार्थी असेल, तर त्या 6वीच्या विद्यार्थ्याच्या म्हणजे त्या शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होती. आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्यानं पहिला क्रमांक मिळवला. म्हणजे सर्वांनीच त्याचं अभिनंदन केलं. त्याचे काका माझे मित्र होते, तर त्यांनी सांगितलं की त्या विद्यार्थ्यानं पहिला क्रमांक मिळवला तर ते भाषण एआयनं त्याला लिहून म्हणजे दिलेलं होतं. म्हणजे इथपर्यंत त्या एआयच्या माध्यमातून कदाचित या परिषदेमध्ये जे मला वाटते पेपर्स आलेले होते त्यामध्ये देखील मला वाटते प्रत्येकाला आपल्याला एआयचा उपयोग मला वाटते किती टक्के झाला याचं संशोधन पेपर जे तपासणारे आहेत त्यांनी त्याचा अभ्यास केला असणारच आहे. म्हणजे किंबहुना आज म्हणजे सगळ्यात एक आपल्याला सगळ्यांना चिंतन करायला लावणारी म्हणजे गोष्ट आहे की महाविद्यालयीन स्तरावर असेल किंवा ज्युनियर कॉलेजच्या स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अतिशय कमी झालेली आहे. आणि त्याच्या पाठीमागं वेगवेगळी कारणं आहेत. मात्र मला विश्वास वाटतोय की एआयचा आपण जर योग्य पद्धतीनं आपण आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये जर त्याचा उपयोग ज्या पद्धतीने आज रिसर्च पेपरसाठी केला तर तसा आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये देखील एआयचा उपयोग जर अतिशय कौशल्यपूर्णरित्या जर आपण केला तर निश्चितपणे ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आपण मात करून पुन्हा एकदा कॉलेजमध्ये निश्चितपणे उपस्थिती वाढेल. आणि पूर्वीच्या डॉक्टर बापूजी सावंत असतील, पंजाबराव देशमुख असतील किंवा आपले मला वाटते मामासाहेब जगदाळसाहेब असतील यांचा जो हेतू ही कॉलेज निर्माण करण्यामध्ये आणि त्या शिक्षण संस्था स्थापन करण्यामध्ये जो होता तो खऱ्या अर्थानं साध्य केव्हा होईल तर ते उपस्थित प्रत्यक्षात राहतील आणि ज्ञानार्जन करतील त्यावेळी. तर यासाठी निश्चितपणे मी आपल्या सर्वांनाच आवाहन करतो की आपण याचा चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे आपण उपयोग करा आणि त्या माध्यमातून या शिक्षणामध्ये चांगले बदल निश्चितपणे घडवण्याची एक मोठी जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे. आणि ती सगळ्यांनी आपण मिळून ही जबाबदारी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडू. दुसरी महत्वाची गोष्ट मगाशी मी म्हटलं की तंत्रज्ञानाला दोन बाजू असतात. म्हणजे मला वाटतं अणुशक्तीची निर्मिती जी आहे ती ऊर्जेच्या किंवा चांगल्या विधायक हेतूसाठी झाली. मात्र आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे की 1945 मध्ये त्याच्या माध्यमातून विध्वंस कसा संहार या अणुबॉम्बच्या विस्फोटानं झाला. म्हणजे कधीच त्याच्या निर्मात्यांना असं वाटलं नसणार आहे की बाबा त्याचा अशा चुकीच्या पद्धतीनं वापर व्हावा. आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की एआयचा उपयोग म्हटलं तर चांगल्या कारणासाठी देखील आपण करू शकतो आणि म्हटलं तर विघातक कारणासाठी देखील या एआयचा उपयोग करू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की विधायक कारणासाठीच चांगल्या कारणासाठीच या एआयचा उपयोग कसा करता येईल ही मूल्य जी आहे ती रुजवण्याची जबाबदारी देखील आपल्या सर्वांचीच आहे असं या निमित्तानं म्हणजे आवर्जून मला इथं सांगावंसं वाटतं. मला वाटतं वेळ झालेला आहे त्यामुळे फार बोलणं इथं उचित ठरणार नाहीये. की एक शेवटच फक्त या निमित्तानं सांगावंसं वाटतं की एक मुलगी आपल्या मामांना म्हणते की आपल्या मामांना विचारते की मी एआयला विचारलं
की माझं भविष्य काय आहे. एआयला ती मुलगी विचारते की माझं भविष्य काय आहे. तर त्या एआय त्या मुलीला सांगशील, तू जे बनवशील ते, तू जे बनवशील ते तुझं भविष्य असेल. म्हणजे भविष्य जे आहे ते एआयचं नाहीये, तर भविष्य आपल्याच हातात आहे. एआय फक्त आपल्याला पंख देतो. एवढं बोलण्याचं धन्यवाद.